लेकरं असतात त्यावेळेला रडतं कोण जास्त? मुलगा जास्त रडतो का मुलगी? जरा आठवा ना, तुम्ही मुलं सांभाळले तुमच्या लक्षात असेल कोण जास्त रडतं? काय तुमचा अनुभव काय? मुलगी मुलापेक्षा काय करते? जास्त रडायला जर लागली ना ती कशालाच थांबत नाही. एवढी रडते ती कशालाच नादी लागत नाही. तिला खाऊ द्या तरी थांबत नाही, तिला एखादी खेळणी द्या तरी शांत बसत नाही, पैसे द्या तरी शांत बसत नाही. मग जोपर्यंत तिचे वडील किंवा तिची आई उचलून घेत नाही तिला जवळ तोपर्यंत रडायचं थांबत ती थांबत नाही. कशाला? मुलांचं तसं नसतं बरं का. मुलं कशाच्या नादी लागत आहेत? खेळणं दिलं की लागलाच नादी, खाऊ दिलं की लागलाच नादी. त्याला काय नाही, आईने उचलून घ्यावं काय, बापाने त्या काय नाही, त्याला पैसे दिले की लागलाच नादी. लहानपणी नाही मोठ्यापणी नादी लागत आहेत. पण मुलींचं तसं असतं का? आई किंवा वडील जोपर्यंत उचलून घेत नाही तोपर्यंत ती रडायचं थांबत नाही. थांबत रडायचं. नामदेव महाराजांचे शब्द बघा, ती माया लागली रडायला, आकांत करून रडायला लागली माया. बरं, लहानपणीच मुलगी रडते असं नाही, थोडीशी मोठी झाली, शाळेच्या वयात जायला लागली की लगेच रडणार. एखादी वस्तू हवी असली की डोळ्यातून अश्रू गाळणार. मुलगी रडलेली बघितली की बाप मुलीचं रडणं बघत नाही, जी वस्तू हवी ती आणून देतो, तिला रडू देत नाही. कारण बापाचं प्रेम मुलाच्या तुलनेत कुणावर जास्त असतं? मुलीवर जास्त असतं. बापाचा जीव असतो, प्रेम असतं, आणि ते रडणं सहन होत नाही बापाला. काहीही करील पण मुलीला वस्तू आणून देईल. मायेचा स्वभाव आहे. भागवतामध्ये सांगितलं आहे का, रडणे आणि रडवणे हा मायेचा स्वभाव आहे. ती माया रडत होती तशी स्त्री मुलगी मायेचं स्वरूप सांगितले आहे का. शाळेच्या वयामध्ये रडते, थोडी मोठी झाली, लग्नाच्या वयात आली की लग्नाच्या वयात आल्याबरोबर माय बापाला ती रडवते ओ पोरगी. कारण तो माय बाप विचार करतात, अरे आमची पोरगी एक ना एक दिवस आम्हाला सोडून निघून जाणार आहे, आणि या विचारानेच ते माय बाप रडायला सुरुवात करतात. बरोबर ना? बाप विचार करतो, अरे एवढी सांभाळलेली माझी ताई एक ना एक दिवस मला तर सोडून निघून जाणार आहे, कधीतरी तिला एक ना आज ना उद्या, उद्या ना परवा, या वर्षी ना पुढच्या वर्षी कधी ना कधी माझं घर सोडून मला निघून माझी ताई, माझी मुलगी, माझ्या काळजाचा तुकडा मला सोडून निघून जाणार आहे, या विचारानेच बाप रडतो, माय रडते. अजून तर लग्न व्हायचंय, व्हायच्या आधीच. बरोबर ना? आणि ती पण रडते की मला एक ना एक दिवस माझ्या पप्पांना, माझ्या आईला, माय बापाला सोडून मला निघून जावं लागणार कुठेतरी. ती रडते, माय बाप रडतात. प्रत्यक्ष लग्न जमलं की लग्न जमलेल्या दिवसापासूनच बापाचं अंतकरण रडत असतं, तुटत असतं, माईचं अंतकरण रडत असतं की माझी पोरगी निघून जाणार. आणि प्रत्यक्ष ज्या दिवशी लग्न जमतंय, ठरतंय, लग्न लागतंय, लक्ष देऊन ऐका, लग्नाच्या दिवशी स्वतःही रडते मुलगी, आईला रडवते, बापाला रडवते, आणि जमा झालेल्या वाट लावायला जमा झालेल्या अख्ख्या गावाला ती मुलगी रडवते. रडताना ती रडते आणि उपस्थित सगळा समुदाय रडतो. पुरीला वाट लावताना, ज्यावेळेला वाटे लावतात ना आपण नवऱ्याच्या बरोबर पहिल्यांदा, अख्खा गाव रडतो, मुलगी रडते, माय रडते तिची. कधी न रडणारा तिचा बाप देखील त्या दिवशी पोरीच्या गळ्यामध्ये पडून रडतो. तुमच्या लग्नाचा प्रसंग डोळ्यासमोर आणा, तुमचा बाप नक्की रडला असेल. तुम्हाला वाटे लावत असताना, नवऱ्याच्या घरी येताना रडला तुमचा बाप, रडतो बाप. म्हणजे माया रडते स्वतः, ती मुलगी रडते स्वतः, आणि तिच्या बरोबर येणाऱ्या सगळ्यांना रडवते. आणि पुढचं वाक्य लय गोड आहे, लक्ष देऊन ऐका. लग्नामध्ये बापाला रडवते, माईला रडवते, उपस्थित सगळ्या समुदायाला रडवते, आणि ज्याच्या बरोबर लग्न झालं, ज्याच्या पदरात पडली त्याला आयुष्यभर. आता ह्या म्हणते त्याला आयुष्यभर रडवते. आता ह्याच म्हणल्यात म्हणून आता काय ते आपल्याला मान्यच करावं लागेल नाही का. लग्नात सगळ्याला रडवते, ज्याच्या पदरात पडली त्याला पण आयुष्यभर रडवते का? नाही 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 रडवत नाही, हे चुकीचं आहे नाही का. पण रडणं हा तिचा स्वभाव आहे. माया रडायला लागली, नामदेव महाराज म्हणतात आकांत करून रडायला लागली. परिणाम काय झाला? मायेचा आवाज चित्र विचित्र तो ऐकला, मोहित झालेले दूत जागे झाले. कंसाला जाऊन सांगितलं, महाराज 8वा जन्माला आलाय, 8वा जन्माला. कंसाने देखील तो आवाज ऐकला, आणि कंसही धावत 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 आला. बघितलं तर 8वा होता का? 8वी होती.
त्याने विचार केला, अरे म्हणले 8वा असू देत नाही तर 8वी असू देत, माझा काळ आहे. उचलली तंगडीला, घर 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 फिरवली आकाशात, शिळेवरती आपटणार. हातामधून माया निसटली, आकाशामध्ये गेली. अष्टभुजा रूप तिने धारण केलं आणि विकट हास्य करून ती माया त्याला म्हणायला लागली, अरे कंसा, तू कोण मला मारणारा? अरे तू कोण मला मारणारा? तुला मारणारा माझ्या आधी उत्पन्न झालाय. मायेने संकेत दिला, तुझ लागी वधी उपजला मज आधी. अरे तुला मारणारा माझ्या आधी उत्पन्न झालाय. तसा कंस घाबरला. ती माया तिथून गुप्त झाली. भागवत सांगते, विंध्याचल नावाचा पर्वत आहे, त्या विंध्याचल पर्वतावरती जाऊन ती माया नंतर तिथं राहायला लागली. तिलाच विंध्यवासिनी म्हणतात, जी तिथं प्रगट झालेली माया. कंसाला संकेत मिळाला की मला मारणारा तिकडे राहतोय. परिणामी बघा, इथे शुकदेवानी व्यास महर्षीने हा विषय इथेच थांबवलाय. इकडे काय झालं, जन्म झाला होता अष्टमीला. नवमीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर पहाटेच्या वेळेला नंद बाबाला आणि सगळ्या गोकुळातल्या लोकांना वार्ता समजली की नंद बाबाच्या घरी एक मुलगा जन्माला आलाय. सुनंदा नावाच्या गवळणीने नंद बाबाला ही बातमी समजावून सांगितली की बाबा, तुम्हाला मुलगा झालेला आहे. आणि हा करता सगळ्या गोकुळामध्ये वार्ता पसरली की आपल्या राजाला नंद बाबाला मुलगा झालाय. आणि एक गवळणी एकीला सांगते, एकमेकीला, सगळ्या गवळणीने ही वार्ता पसरवली. हो गवळण मनाती गवळणीला, गवळण मनाती गवळणीला, गवळण मनाती गवळणीला. हे पुत्र झाला यशोदे, वा 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 वा. हो पुत्र झाला यशोदे. सांगते. जनमैनी गोड वर्णन केले ऐका. गवळण म्हणती गवळणीला, काय सांगायला लागल्या तर पुत्र झाला यशोदेला. यशोदा मैयाला झालेला पुत्र सगळ्या गोकुळामध्ये वार्ता पसरली आणि सगळ्या गोकुळातल्या गवळणी आणि गोपाळ मिळून नंदबाबाच्या वाड्यावरती नंदबाबाचं अभिनंदन करण्यासाठी ताट वगैरे सजून सजून धजून सगळ्या जणी आल्या.
नटल्या सजल्या धजल्या आणि त्या गवळणी कुठे आल्या? नंदबाबाच्या वाड्यावर झालेल्या कृष्णाला बघण्यासाठी. आणि सगळी जण येऊन नंदबाबाचं अभिनंदन करतात की बाबा अभिनंदन असो बाबा, वयाच्या उतारा वयामध्ये, वयाच्या शेवटी का होईना, पण तुमच्या घरामध्ये सुंदर असणारा गोड मुलगा तुम्हाला जन्माला आला, तुमचं अभिनंदन. ए आज मैया यशोदा के द्वार, यशोदेच्या दारावरती बधाई देण्यासाठी, बधाई म्हणतात ना, अभिनंदन बधाई, सगळ्या गवळणी येत होत्या. ऐका, हे आज मैया यशोदा के द्वार बधैया बाज रही, आज मैया यशोदा के द्वार बधैया बाज रही, आज मैया यशोदा के द्वार बधाई बाज रही, आज मैया यशोदा के द्वार बधाई बाज रही. सगळेजण एक टाळी वाजवा, वा वा वा, हरी बोल. नंद बाबाच्या वाड्यावरती यशोदा मैयाची नंदाचं अभिनंदन करण्यासाठी, बधाई देण्यासाठी गवळणी आणि गोपाळ, स्वर्गातले देव, ऋषी मुनी सगळेजण येऊन अभिनंदन करतात नंद बाबाचं. हो आज मैया यशोदा के द्वार बधैया बाज रही, हो आज मैया यशोदा के द्वार बधाई बाज रही. वा वा. टाळी टाळी वाजवा. कंचन थार लिए ब्रिजईवती, कंचन थार कंचन थार लिए ब्रिजईवती, कंचन थार. ऐका, गोकुळातल्या गवळणी हातामध्ये सोन्याची ताटं घेतले आणि सोन्याची ताटं घेऊन पूजेचं सगळं साहित्य त्याच्यामध्ये भरलं. नुकताच जन्माला आलेला कृष्ण, त्या कृष्णाची पूजा करण्यासाठी गोकुळातल्या गवळणी निघाल्या, हातामध्ये ताट, पण कशाचे? सोन्याचे. आणि जाताना मोकळ्या गेल्या नाही, गाणे गात गाणे गात गाणे गात निघत होत्या त्या गवळणी. कंचन तार लिए ब्रिजईवती, कंचन तार हे गावत मंगल गान बधैया बाज रहे, हो आज मैया यशोदा के द्वार बधैया बाज रहे, आज मैया यशोदा के द्वार बधाई बाज रही. वा वा वा. आज मैया यशोदा के द्वार बधाई बाज रही. टाळी टाळी, आवाज येत नाही. वा वा. बाबा नंद जो करत मुदित मन, बाबा नंद जो करत मुदित मन, हे बाबा नंद. ऐका, नंद बाबाचं मन एवढं प्रसन्न होतं त्या दिवशी,
त्यांना झालेला मुलगा त्याच्या आनंदाच्या प्रीत्यर्थ स्वागत करायला येणारे, दर्शन घ्यायला येणारे कृष्णाचे सूर नर किन्नर गोकुळातल्या गवळणी गोपाळ, त्या सगळ्यांचा सत्कार करण्याचं काम बाबा नंद बाबा करत होते. बाबा नंद जो करत मुदित मन, बाबा नंद जो करत मुदित मन, हे यथा योग्य सत्कार बधैया आज रहे हो आज मैया यशोदा के द्वार बधाई माजर, आज मैया यशोदा के द्वार बधाई माजर रहे. हरि बोल. सुर नर मुनि दर्शन को आवे, एक कपट रूप तन धार बधैया बाज रही. नंद बाबाच्या वाड्यावरती सगळे कोण कोण आले? सूर नर किन्नर ऋषी मुनी. पण देव आले तिथं, पण रूप बदलून आले, देवाच्या रूपामध्ये नाही. कपट रूप तनधार बधैया बाज रही. नंद बाबा प्रत्येकाचा सत्कार करत होते. किती सत्कार केला तर ऐका. सोन्याच्या घागरी, चांदीच्या घागरी रिकाम्या करत होते नंद बाबा. आनंद एवढा होता मुलगा झालेल्याचा. असं म्हणतात 1,00,000 गायी त्या दिवशी नंद बाबाने दान दिल्या कृष्णाच्या जन्माचा आनंद म्हणून. बरं, अशा नाही, सुवर्ण जडित गायी दान दिल्या 1,00,000. सुवर्ण जडित म्हणजे गायीच्या पायाला पण खूर म्हणतात ना, त्याला खूरच म्हणतात ना, गायीचा पाय. त्या गायीच्या पायाला खाली त्याला सोनं लावलं, शिंगाला वरी सोनं लावलं, आणि अशा सुवर्ण जडित गायी नंदबाबाने 1,00,000 त्या दिवशी दान दिल्या कृष्णाच्या जन्माच्या प्रीत्यर्थ. जेवढं होईल तेवढं दान देत होते नंदबाबा. दानाचं फार मोठं महत्व आहे. अन्नदान असेल, वस्त्रदान, सुवर्णदान, हे सगळी दान नंदबाबाने त्या दिवशी कृष्णाच्या जन्माच्या आनंदामध्ये देऊन टाकले. आणि कृष्णाचा जन्मोत्सव त्या ठिकाणी नवमीच्या दिवशी त्या ठिकाणी साजरा झाला. कुठे कुठे उल्लेख आहे 5 दिवसापर्यंत नंद उत्सव गोकुळामध्ये चालला, बरोबर ना. जन्माष्टमीला नंद उत्सव, नवमीच्या ब्रह्ममुहूर्तावर प्रारंभ झालेला. आणि देव अवताराला तिथे आल्यानंतर सगळ्या गवळणी गोपाळ त्या ठिकाणी देवाला भेटून गेल्यानंतर ऋषी मुनी, देव देवता सगळे जण येत होते. कोण कोण आलं, कोणत्या कोणत्या गवळणी होत्या इथे या ठिकाणी संतांनी आपल्याला सांगितलं आहे का. फार गोड एक गवळणी संतांची, माझी नाही संतांची. कोण कोण आला आहे का. तेल्याची ठकी सोबत कासारीन सखी, ऐका. हाक देई धनगराची भिकी, चला बाळ पाहूया. सारोनी संगी सोबत चाट्याची लिंगी, हाक देई गुरुवाची गंगी, चला बाळ पाहूया. सगळ्या समाजाची नाव घेतलेत, सगळ्या होत्या बघा तिथं. सुरुवात केलीस तेल्याची ठकी सोबत कासारीन सखी, सुतारीन मैना सोबत लोहारीन गहिना, हाक देई कोळ्याची सगुना, चला बाळ पाहू. एकमेकीला आवाज देत आहेत त्या. बाळापाशी जाऊ मुख डोळा पाहू, त्याच्या चरणी चित्त लावू, चला बाळ पाहूया. आली चांभारीन इठी, हाती खोबऱ्याची वाटी, म्हणते चला बाळ पाहूया. आली सुतारीन बबी, हाती कुंकुवाची डबी, म्हणते चला बाळ पाहूया. फार मोठी गवळण आहे महाराजांची.
अशा सगळ्या गवळणी तिथे बाळ बघण्यासाठी गेल्या. नंद उत्सव साजरा झाला आणि बघा देव जन्माला आला हे कळालं. कोणाला? तर देवाचे परमभक्त, एक नंबरचे भक्त मध्ये कैलासावरती राहणारे भगवान भोले बाबा. भगवान भोले बाबाला कळालं की अवतार झालाय, गोकुळामध्ये भगवान परमात्मा अवतीर्ण झालेत. त्यांच्या पण अंतकरणामध्ये आस निर्माण झाली देवाच्या दर्शनाची आणि त्यांनी कैलास पर्वत सोडला आणि गोकुळामध्ये ते बाबा आले. आणि गोकुळामध्ये नंद बाबाच्या वाड्याकडे भगवान भोले बाबाचा प्रवास विचारत 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 नंद बाबा गोकुळामध्ये कृष्णाचं दर्शन घेण्यासाठी आले. हो नगई में जोगी आया, नगई में जोगी आया, वेद कोई समझ न पाया, यशोदा के आया, जय हो। तेरी माया सबसे बड़ा है तेरा नाम, तेरा नाम भोलेनाथ, 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 वा 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 भोलेनाथ, 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 भोलेनाथ 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 भोलेनाथ। वो नगर में जोगी आया, वेद कोई समझ न पाया, यशोदा के आया, अजब है तेरी माया, सबसे बड़ा है तेरा नाम, तेरा नाम भोलेनाथ, 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 भोलेनाथ भोलेनाथ भोलेनाथ। जय भोले, जय महाकाल। जय हो। अंग विभूती गलरुंड माला, भयंकर असणार त्या भगवान भोले बाबाचं रूप. अंगाला विभूती लावलेली, गळ्यामध्ये मनुष्याच्या रुंडमाळा घातलेल्या, हातामध्ये त्रिशूळ आणि नुकताच जन्माला आलेल्या त्या कृष्णाचं दर्शन घेण्यासाठी गलरुंड माला, शेषनाग लिपटायो हे, बागतील गौर बाल चंद्रमा, घर घर आलक जगायो हे, घर घर अलक जगायो रे, घर घर अलक जगायो। अंग विभूती गलरुंड माला, शेषनाग लिपटायो हे, बागतील गौर बाल चंद्रमा, घर घर आलक जगायो, घर घर अलक जगायो, घर घर अलक जगायो। नगर में जोगी
गजर करा मोठ्याने हात वरी. हर हर महादेव हर हर महादेव हर हर. महादेव. कैलासामध्ये राहणारे भगवान भोले बाबा शंकर कृष्णाचं दर्शन घेण्याची अभिलाषा गोकुळामध्ये ते आले. आणि गोकुळामध्ये आल्यानंतर नंद बाबाच्या वाड्यासमोर भगवान भोले बाबा येत आहेत. गळ्यामध्ये साप, वृंदमाळा, भस्म लावलेला अंगाला, हातामध्ये त्रिशूळ आणि अकराळ विक्राळ दिसणारं भगवान शंकराचं ते रूप. कृष्ण जन्माला आला अष्टमीला. कधी आला होता? अष्टमीला. नवमीला नंद उत्सव झाला आणि भगवान शंकर त्याला भेटायला आले द्वादशीला. बरोबर ना? तिथी म्हणजे किती दिवसाचा होता कृष्ण? अष्टमी पासून एकादशी किती दिवसांनी येते? हा, चौथ्या का पाचव्या दिवशी? नवमी, दशमी, एकादशी आणि द्वादशी. बरोबर ना? 4 दिवस झाले होते देवाला जन्माला येऊन. आणि द्वादशीच्या दिवशी ज्या वेळेला भगवान भोले बाबा आले, त्याच्या आधी ऐका, त्याच्या आधी अनेक साधू आणि संत, जोगी, ब्राह्मण, गोसावी सगळी लोक यायचे. आणि यशोदेच्या दारासमोर आल्यानंतर ती यशोदा त्यांना दान दक्षिणा द्यायची, भिक्षा वाढायची. भगवान भोले बाबा आल्यानंतर काही दासांनी जाऊन सांगितलं, यशोदे कुणीतरी एक साधू आलाय. यशोदा आली, विचारलं बाबा तुम्ही कोण? त्यांना दक्षिणा घेऊन आली. त्यांनी सांगितलं मला हे दक्षिणा नको, सोनं नको, अन्न नको, धान्य नको, काही नको. मग मला तुझ्या पोराचं दर्शन घेऊ दे, तुझं पोरग मला बघायचं. यशोदा मात्र भगवान शंकराचं रूप बघून त्याला दाखवत नाही. म्हणले बाबा तुम्ही एवढे अकराळ विकराळ दिसता, माझं लेकरू तहान आहे, छोट आहे, भील तुम्हाला बघून. भगवान भोले बाबा म्हणतात मला दुसरी दक्षिणा नको. ही म्हणते मी दाखवत नाही. नंतर यशोदा म्हणली बाबा तुमच्या गळ्यामध्ये जो साप आहे ना, त्या सापाला बघून माझं पोरग भेईल. भगवान शंकर यशोदेला म्हणतात, यशोदे तुझं पोरग काळाचा काळ आहे, हा माझा साप लय छोटा आहे त्याच्या पुढे, याला भेट असतो का तो? तरीही यशोदा मात्र दाखवत नाही कृष्णाला. भगवान शंकर आस लावून बसले की मला याचं दर्शन झालं पाहिजे. यशोदा तर देत नाही, यशोदा निघून गेली. पुढे बघा, भगवान शंकर आस लावून बसले. म्हणून आजही गोकुळामध्ये जर तुम्ही गेलात तर तिथे एक भगवान शंकराचं मंदिर आपल्याला बघायला भेटतं. आशेश्वर नावाचं मंदिर आहे. आस लावून बसले म्हणून ते कोण झाले? आशेश्वर. आस लावून बसले ना दर्शनाचे. गोकुळामध्ये जर गेलो तर आजही आपल्याला त्या आशेश्वर महादेवाचं दर्शन बघायला मिळतं. आस लावून बसले पण दर्शन होईना. पण त्या दोघांमध्ये एवढं प्रेम आहे, कृष्णामध्ये आणि महादेवामध्ये, ते वेगळे राहू शकत नाहीत एकमेकाशिवाय. भगवान कृष्णाला एवढा आनंद झाला, माझा भोले बाबा मला भेटायला आलाय पण माझी माय दर्शन होऊ देत नाही. मध्ये कृष्ण भगवान परमात्मा मोठ्या मोठ्याने लागले रडायला. जे रडायला लागले काही केल्या थांबेना. ते पोरग रडायचं थांबत नाही आणि शंकराला तर दर्शन घेण्याची इच्छा. सरते शेवटी काही दाशा आल्या. दाशा येऊन यशोदेला सांगतात, यशोदे नक्की म्हणले तुझ्या पोराला दृष्ट झाली, हे रडायचं काय थांबणार नाही. ते जे बाबा होता ना त्याला तंत्र मंत्राचं ज्ञान येतंय वाटतं, त्याच्यामुळेच रडतंय. म्हणले त्याच्याकडे नेऊन दे, त्याशिवाय रडायचं थांबायचं नाही. यशोदेने ऐकलं दाशांचं, घेतला कृष्ण. बाहेर थांबलेले भगवान शंकर त्या भगवान शंकराकडे घेऊन गेली. त्यांच्या एकमेकाची नजर झाली. ऐका, भगवान शंकर कृष्णाला बघतायत. 4 दिवसाचा कृष्ण बघतो भगवान शंकराला आणि डोळ्यांनीच बोलले ते एकमेकाला. भगवान कृष्ण म्हणतात, महादेवा याही वेळेला म्हणले दर्शनाचा मोका काय तुम्ही गमवला नाही, आले आणि दर्शन केलं पहिल्यांदा तुम्ही माझं. आणि भगवान शंकराच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा गळतायत. देवा तू इथे अवताराला आलास, मला दर्शन दिलंस, तू मला उपकृत केलंयस. शंकर रडतायत आणि रडणारे कृष्ण त्यांना बघून काय होतायत? हसतायत मोठ्याने. बघा काय प्रेम आहे कृष्णाचं भगवान शंकराचं. आधी कृष्ण रडत होता की माझ्या भोले बाबाचं दर्शन माझी माय मला घेऊ देत नाही. आणि त्यावेळेला भगवान भोले बाबा बाहेर होते. आणि ज्या वेळेला भोले बाबाचं कृष्णाचं नजर झाली, आता मात्र कृष्ण रडणारे हसतायत आणि इकडे हसणारे महादेव रडतायत. काय प्रेम आहे एकमेकाचं.
एकमेकाची नजरेने दोघं एकमेकाला बोले. हे म्हटले तुम्ही चुकवला नाही चान्स दर्शनाचा. मी कसा चुकविल? भोले बाबा म्हणतायत तुमच्या दर्शन आणि तुमचं भजन तर करतो नेहमी मी. त्यानंतर त्या यशोदेला म्हणतात यशोदे जरा मला दे, माझ्याकडे दे याला. माझ्याकडे दी म्हटल्यानंतर यशोदेने त्यांच्याकडे दिलं आणि आपल्या जवळ घेतलं भोले बाबाने. नुकताच जन्माला आलेला कृष्ण. यशोदा गेली खरं काम करायला. बराच वेळ घेऊन बसले भोले बाबा. नंतर नंद बाबा आले. नंद बाबा आले बरोबर भगवान शंकराने तो कृष्ण नंदाच्या स्वाधीन केला आणि भगवान शंकर निघून गेले कैलासाला. हा अत्यंत गोड प्रसंग आहे, फार दिव्य आणि आनंदाचा प्रसंग या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. पुढे देवाचं वय वाढत होतं. चौथ्या दिवशी भगवान महादेव निघून गेले आणि 5व्या दिवशीचा प्रसंग बघा. हा 4 दिवसाचा नंद उत्सव हा प्रसंग सगळा झाल्यानंतर नंदाच्या लक्षात आलं अरे पोरगा जन्माला आलाय माझा, पण मी माझं कर्तव्य विसरलो. काय कर्तव्य? म्हणले दरवर्षी मथुरेचा राजा कंस, त्या कंसाला तो आपलं संरक्षण करतो, त्याच्या मोबदल्यामध्ये मला टॅक्स द्यावा लागतो, कर. आणि मग तो टॅक्स कर देण्याचं या वर्षीचा मी विसरलोय, मला जावं लागेल. आणि मग देव जन्माला आला. त्याच्या 5व्या दिवशी नंद बाबा काही सवंगडे बरोबर घेऊन कर देण्यासाठी मथुरेला प्रस्थान करतात. तिथं जाऊन नंद बाबा कंसाला कर देत आहेत. कंस देखील त्यांचं अभिनंदन करतो. बाबा तुमच्या घरी पोरगा जन्माला आला, कळाला, तुमचं अभिनंदन. बिचाऱ्याला माहिती नाही की ते पोरग दुसरं नाही तुझाच काळ आहे, पण त्याला माहित नाही तरी तो अभिनंदन करतो. भेट होती, टॅक्स भरला जातोय आणि कंसाच्या बंदिवासामध्ये असलेले नंदाचे मित्र वसुदेव, त्या वसुदेवाची आणि नंदाची एका बगीच्यामध्ये दोघांची गाठ पडते, भेट होते. भेट घेतायत दोघं, एकमेकाचं अभिनंदन करतायत. वसुदेव अभिनंदन करतात नंदाचं. नंदा तुझ्या घरी पोरगा जन्माला आलाय त्याबद्दल तुझं अभिनंदन. आणि नंद बाबा म्हणतात की बाबा तुमचे 6 मुलं कंसाने मारले त्याबद्दल मी तुमच्या दुःखामध्ये सहभागी आहे, मी तुमचं सांत्वन करतो. हे सांत्वन करतायत आणि ते अभिनंदन करतायत. बघा डोळ्यासमोर प्रसंग आला. पण वसुदेव नंदाचं अभिनंदन करतायत की तुम्हाला मुलगा झालाय, पण त्यांना म्हणत नाहीत की तो मीच तुमच्या घरी रात्री आणून ठेवलाय. होता कुणाचा तो? खरा त्यांचाच आहे ना. म्हणजे आहे त्यांचाच वसुदेवाचा, पण दाखवतायत का नंदाला? नाही म्हणले नंदा तुमच्या घरी पोरगा जन्माला आला, तुमचं अभिनंदन. पण त्याच रात्री गंमत अशी घडते, नंद बाबा आपल्या सवंगड्यासहित मथुरेमध्ये मुक्काम करतात. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना यायचं होतं गोकुळाला निघून. आणि त्याच दिवशी रात्रीच्या वेळेला घटना अशी घडते, शुकदेवजी वर्णन करतात, मैत्रीय विदुरांना कथा सांगतायत, सूत शौनकादिकांना. आणि शुकदेव परीक्षितीला शुकदेव सांगतात राजा ऐक, त्या दिवशी अशी घटना घडली की रात्रीच्या वेळेला कंसाने तातडीची मीटिंग ठरवली. कारण मागे सांगितलं होतं ना, तुझं लागी वधी उपजला माझी. मज आधी मायेने दिलेल्या संकेतानुसार 5व्या दिवशी रात्रीच्या वेळेला कंसाने तातडीची मीटिंग बोलवली. आणि मीटिंग मध्ये विषय एकच की माझा शत्रू जो कुणी मारून येईल त्याला मी काय देईल. होय काय देईल म्हटला? हा, आपल्यासारखी ऑफर नव्हती 5 रुपयाची त्याची. आपली किती रुपयाची? हा, असं नव्हतं त्याची ऑफर. त्याची ऑफर जरा मोठी होती. कंस म्हटला जो कोणी माझ्या शत्रूला मारून येईल त्याला मी माझा अर्ध राज्य बक्षीस देण्यासाठी तयार आहे. आणि तातडीची मीटिंग भरलेली, सगळे मंत्रिमंडळाचे सदस्य असे बसलेले. फरमान सोडलं कंसाने, कोणच पुढे येईना. पण ऐका, एक जागा महिलांसाठी राखीव होती कंसाच्या त्या मंत्रिमंडळामध्ये. आणि ती कंसाच्या मंत्रिमंडळामध्ये असलेली महिलांसाठी राखीव जागा, ती मंत्री धावत ताड पावलं टाकत तिथे आली. आणि कंस असा बसलेला सिंहासनावर, सगळे मंत्री बसलेले त्याच्या आजूबाजूला. मध्यभागी उभा राहिली, कंसाकडे हात करून ती म्हणते, कंसा अरे काल परवा जन्माला आलेलं ते बालक, त्याला मारण्यासाठी अर्ध राज्य बक्षीस देण्याची काय गरज आहे? देऊ नको, मी जाते आणि बरोबर त्याला मारून येते. तो अर्ध राज्य बक्षीस देऊ नको, मी जाते मारून येते त्या काल परवा जन्माला आलेल्या पोराला. काय नाव होतं तिचं? बोला काय नाव होतं? पूतना होती. हा, तिचं नाव कुठली होती?
इथली होती वर्ध्याची, हा का आमच्या बीडची होती, कुठली का असे ना, आपल्याला काय करायचं पण होती, बरोबर ना. ती पुतना आली आणि आवाज तिला तिने ताड ताड पावडं टाकत आली नाही, कंसाच्या समोर आली आणि तिला राग आला आणि कंसाला म्हणते, कंसा मूर्खा, अक्कल नाही तुला, एवढा मोठा झाला राज्य करतो, अरे काल परवा जन्माला आलेलं पोरग, अर्ध राज्य काय गरज आहे देण्याची, मी जाते. आणि बरोबर डोक्या डोक्याने त्याला मारून येते. कशाने मारून येते? बरोबर डोकं लावते म्हणे, मी बुद्धिवान आहे, मारून येते डोक्याने. कंस असा बघत होता तिच्याकडे. कंस म्हटला, तू बाई माणूस, स्त्री, महिला, तू जाणार? ती म्हणली हो जाते. आणि तो म्हटला, मग डोक्याने मारणार तुझ्या? ती म्हणली हो. आणि कंस त्यावेळेला म्हटला, मी तर असं ऐकलंय बायांना, माझ्याकडं नका बघू रागाने, काय म्हणला कंस, तू म्हणते डोक्याने मारते आणि मी तर असं ऐकलंय बायांना डोकं नसतं, तुम्ही नका म्हणू. कंस म्हटला बरं का, कंस, मी नाही, माझ्याकडे नका बघू रागाने. कंस म्हटला तिला एवढा राग आला अपमान केल्यामुळे स्त्रियांचा, डोकं नसतं आम्हाला, तुला कोण म्हणलं? ती म्हणली, अरे कंसा, महिला स्त्रिया एवढ्या बुद्धिमान आहेत, एवढं डोकं असतं त्यांना, जिथे पुरुषांचं बंद पडतं तिथून, यार बोला आता, तुमच्या बाजूने बोललोय आता तरी बोला ना, जिथे पुरुषांचं बंद पडतं तिथून यांचं सुरू होतं. एवढ्या बुद्धिवान आहेत आणि तुला कोण म्हणलं स्त्रियांना डोकं नसतं? बरोबर डोक्याने मारून येते. खरंय, बुद्धिवान आहेत आमच्या स्त्रिया, खरं आहे का नाही? आपल्याला मान्यच करावं लागेल. तुमचा संसार जो नीट कडीला लावलाय ना, तो यांच्याच बुद्धीमुळे, नाही का, पुरुषांच्या बुद्धी नाही, स्त्रियांच्या बुद्धीमुळे संसार कडीला जातो. ते गरिबीमध्ये कसा संसार कडीला न्यायचा, कमी वस्तूमध्ये, कमी असणाऱ्या सगळ्या असणाऱ्या गोष्टीमध्ये संसार कसा कडीला न्यायचा, ह्याचं डोकं यांना आहे. फार दूरदृष्टीच्यात आमच्या माता मावल्या, आणि तुमच्याच बुद्धीमुळे यांचे संसार नीट होत आहेत, हे मान्यच करावं लागेल. आणि मी मान्य करतो या गादीवरून, कारण माझं झालेलं आहे. मी काय ब्रह्मचारी नाही, त्यामुळे मला मान्य करावं लागेल. तो म्हणला, मग जा, तुला जायचं इथं, काय करते तू, काळजी करू नको, मारून येते. निघाली पुतना, ऐका, स्तनामध्ये विष धारण करून पुतना निघाली मारायला. मग ते बैठकीमध्ये ठरलं, आधी असं ठरलं 10 दिवसाच्या आतमध्ये जन्माला आलेली बालकं मारायची. पुन्हा ठरलं म्हणले 4 दिवसाच्या आतमध्ये, 5 दिवसाच्या आतमध्ये जन्माला आलेली बालकं मारत मारत जायचं असं ठरलं. ती निघाली होती कोण? राक्षस. कोण होती? मोठ्याने बोला. राक्षस होती पुतना, निघाली मारायला कृष्णाकडे. पण स्तनामध्ये विष धारण करून निघाली, नटून सजून धजून ती निघाली होती, शृंगार करून निघालेली ती पुतना. 2 भाव एकत्रित आले होते तिच्या ठिकाणी, ऐका. एक भाव होता मातृत्वाचा आणि एक भाव होता वैरत्वाचा. त्याची पूर्वजन्मीची कथा अशी सांगितली जाते वामन प्रकरणामध्ये, वामन अवतारामध्ये. ज्या वेळेला वामन भगवान परमात्म्याने बळीराजाच्या दारामध्ये पाय ठेवला आणि 3 पावलं भूमिदान मागितले, कथा आपल्याला ज्ञात आहे. तो छोटासा वामन येताना त्या बघितला कुणी? बळीराजाची पोरगी, पत्नी विंध्यावली, आणि मुलगी, तिचं नाव रत्नमाला. काय नाव? रत्नमाला. ती रत्नमाला नावाची बळीची कन्या उपवर होती, म्हणजे लग्नाच्या वयामध्ये आलेली, पण लग्न झालेलं नव्हतं तिचं. लग्नाच्या वयामध्ये आलेली ती रत्नमाला, तिने त्या छोट्या वामनाला येताना बघितलं आणि एवढं गोड दिसणारं ते देवाचं रूप, देवाचं स्वरूप. अंतकरणामध्ये आईचा, मातृत्वाचा भाव जागा झाला आणि सहज मनामध्ये विचार आला, अरे म्हणले किती गोड पोरग हे, किती छान आहे. मला जर एवढा सुंदर मुलगा झाला आणि एवढा सुंदर मुलगा जर मला असता तर किती आनंदाने मी याला स्तनपान करवलं असतं. देवाने तिचं मनोगत ओळखलं आणि सांगितलं,